सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय सहकार महर्षी विष्णू अण्णा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले। प्रारंभी जतचे बागडेबाबा महाराज यांचे परम शिष्य तुकाराम महाराज यांचे हस्ते विष्णू अण्णा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीचे उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली। यावेळी बोलताना तुकाराम महाराज यांनी विष्णू अण्णा पाटील हे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाढीसाठी तसेच सहकार चळवळी वाढवण्यासाठी सतत कार्यरत होते। त्यांच्या कारकिर्दीमध्ये वसंतदादा कारखाना, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांच्या माध्यमातून शेतकरी, गरीब, वंचित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केले आहे। अशा या आदरणीय नेत्याला बागडेबाबा महाराज मठाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली। त्यावेळी स्वागत व प्रास्ताविक सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष अजित ढोले यांनी विष्णू अण्णा पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला। तसेच शेवटी आभार सेवा दलाचे विठ्ठलराव काळे यांनी मानले। यावेळी इंटक युनियनचे जिल्हा अध्यक्ष DP बनसोडे, जतच्या बेबीताई माने, सुनील कांबळे, नामदेव पठाडे, शैलेंद्र पिराळे, विश्वास यादव, जिल्हा सचिव सचिन चव्हाण, रामसिंग परदेशी, शिवाजी सावंत, प्रथमेश शेटे, मुफीद कोळेकर, शरद शहा, अविनाश शेटे, शिवाजी पाटील, अरुण गवंडी, प्रमोद आवळे, प्रदीप कांबळे, गालिब मुल्ला, आनंद शिंदे, मिरज इत्यादी मान्यवर उपस्थित होते। मला फार बरं वाटेल की आज अण्णांची पुण्यतिथी आहे आणि अण्णांच्याकडे मला 1949 त्यांनी मला पहिल्यांदा घेऊन गेले ते आमचे प्रदेश इस्लामनगर कारखान्यामध्ये कामाला होते। त्यांनी मला सायकलवर त्या अण्णांच्याकडे घेऊन गेलो आणि अण्णांची पहिली भेट घडून देणारी व्यक्ती आज अण्णांच्या अनुषंगाने माझी भेट होती। माझ्या अण्णांची खूप चांगले संबंध होते। 1951ला जेव्हा अण्णा कारखान्याच्या फाटरग्रामच्या जनरल मिटिंगच्या अनुषंगाने माझी त्यांची भेट झाली, त्यानंतर प्रकाश भाऊ पाटील असतील, ऋणान असतील, पूर्ण हे पाटील कुटुंबापासून माझं अगदी ऋणानुबंध नातं आहे। आणि त्यानंतर शिखर बँकेचे देखील जे चेअरमन होते। अशा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला एक चांगले व्यक्तिमत्व आमच्या तालुक्यातील पूर्व भागातील जे मंडळी आहेत, आल्यानंतर सांगलीमध्ये विजय बंगल्यावरती जेव्हा प्रेम जिव्हाळा भक्ती जर बघितलं अण्णांच्या सातत्यपूर्वक होती। 1000 लोक जरी असते त्या 1000 लोकांमध्ये जर मी त्यांना दिसलो तर त्या ठिकाणी अण्णा मला आवर्जून माझ्या त्यांच्यासोबत घ्यायचे, त्यांच्या गाडीत फिरवायची, त्यांची संगत राहायची। अशा पद्धतीचं अण्णांचं होतं आणि आज त्यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने मला या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी काँग्रेस कमिटीचा त्याला मला आभार व्यक्त करतो। आणि श्रीसंत बागडेबाबा आनंदाची संघटना, श्रीसंत बागडेबाबा आणि संघटनेच्या वतीने पडल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून धन्यवाद। जय बाबा।